तर आपण पाहतोय शाहू महाराज यांनी कोल्हापुरात आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। हक्क बजावतानाची ही दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। तर शाहू महाराज यांनी मतदान केलेलं आहे। आपण पाहतोय सकाळपासून मोठमोठे दिग्गज हे मतदानासाठी पोहोचत आहेत आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, मार्करची शाई सॅनिटायझरने पुसली जात असल्याचं समोर येत आहे। निवडणुका जिंकण्याचं सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न आहेत। राज ठाकरे यांनी आयोग आणि भाजपवर निशाणा साधला। थोड्या वेळापूर्वीच राज ठाकरेंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधलाय आणि याच वेळेस त्यांनी हे निदर्शनास आणून दिलंय की सॅनिटायझरने मार्करची शाई पुसली जाते, त्यामुळे हे सत्ताधाऱ्यांनी ठरवून केल्याचा आरोप त्यांनी केला। सर बाजू करो ना सर उनको। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदानाचा हक्क बजावण्याकरता सध्या मतदान केंद्रावर दाखल झाल्याची ही दृश्य आहेत। आपण पाहू शकतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाहन सध्या मतदान केंद्रावर पोहोचलेला आहे। नागपुरातील ही दृश्य आहे। तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। काहीच वेळापूर्वी राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यावेळेला सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर त्यांनी टीका केलेली आहे। तर नवनवीन नियम समोर येत आहेत, मात्र विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप त्यांनी केलाय। आता या आरोपांवर सत्ताधारी पक्षाकडून आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रतिक्रिया समोर येते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मात्र त्याआधी ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। सहकुटुंब मुख्यमंत्री हे आता मतदान करणार आहेत। नागपूरमधली ही दृश्य आहेत। सीएम साहेब मोबाईल खाली कर, मोबाईल खाली कर। पण पाहू शकतो ही ताजी दृश्य अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबतच त्यांच्या आई देखील सध्या इथे दाखल झालेल्या आहेत। नागपुरातली ही दृश्य आहेत। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात मुख्यमंत्री आता मतदानाचा हक्क बजावण्याकरता पोहोचलेले आहेत। आताची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबासह नागपूरमध्ये मतदान केंद्रावर जात असतानाची ही लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। मुख्यमंत्री आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर महानगरपालिकेच्या 29 मतदारसंघांसाठी 29 महानगरपालिकांसाठी ही निवडणूक आज होते आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज मंडळी राजकारणी मतदानाचा हक्क बजावत आहेत। काहीच वेळापूर्वी आपण पाहिलं विनोद तावडे, गडकरी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर मोठमोठे सेलिब्रिटी देखील सकाळपासूनच रांगेमध्ये उभे आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावतात। मतदानाचा हक्क बजावताना प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा म्हणून ते आवाहन देखील करताना पाहायला मिळत आहेत। आता मुख्यमंत्री नेमकं काय आवाहन करतात जनतेला, विरोधकांनी केलेल्या टीकेला ते काय उत्तर देतात याकडे देखील आपल्याला लक्ष असणार आहे। जसं थोड्या वेळापूर्वीच राज ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत काही बोलतात का ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण राज ठाकरेंनी या प्रक्रियेवरच आरोप केलेले आहेत, प्रशासनावर आरोप केलेले आहेत, आयोगावर आरोप केलेले आहेत आणि हे जर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले असतील तर त्या माध्यमांसोबत बोलताना त्यावर काही उत्तर देतात का हे पाहणं पण महत्त्वाचं आहे। नक्कीच। आणि शाई संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। शाईऐवजी साधारण मार्कर पेनचा वापर केला जातोय, त्यामुळे देखील आता मोठे आरोप होत आहेत। त्यावर फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं मोठी असणार बातमी